नमस्कार मंडळी. आयुष्यात प्रत्येक गोष्ट पहिल्या प्रयत्नात आपल्या मनासारखी होतेच असं नाही. काही वेळा आपण कितीही प्रयत्न केले तरी अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. पण म्हणून आपण प्रयत्न करायचं थांबायचं नाही. जसं आपण स्वयंपाकघरात एखादी रेसिपी ट्राय केली आणि ती पहिल्या प्रयत्नात बिघडली, म्हणून मग आपण काही ना काही कारण शोधून ती रेसिपी परत बनवून बघतोच ना. म्हणून चुका म्हणजे शेवट नाही, पुढच्या यशाची तयारी असते. म्हणून मंडळी, परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा, कारण प्रयत्न करणाऱ्यांचा कधीच पराभव होत नाही, ते नेहमी यशालाच गाठतात. तर हसत राहा. आणि अशाच प्रयत्नातून आज आपण बनवलेली आहे मऊ लुसलुशीत, अगदी तोंडात विरघळणारी दहीवड्याची रेसिपी. इथे 1 कप उडदाची डाळ आपण 4-5 तास भिजू घातली होती. त्यांना मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेतले. थोडंसं जाडसर ठेवायचं, अगदीच बारीक वाटायचं नाही. एखाद्या मोठ्या ताटलीमध्ये घ्यायचं, म्हणजे फेटायला सोपं जातं. 5 मिनिटे हे पीठ चांगलं असं फेटून घ्यायचं. चवीनुसार मीठ आणि आलं टाकायचं. पाण्यात थोडंसं पीठ टाकून बघायचं. जर ते वर तरंगत असेल, समजायचं आपलं पीठ बनवून तयार आहे वडे बनवायसाठी. तेल गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये वडे जे आहेत ते सोडून घ्यायचे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवा, जेणेकरून वडे जे आहेत ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगले असे आपल्याला तळून घ्यायचे. जर फुल गॅस असेल तर त्यामुळे वडे वरून लवकर तळतात आणि आतल्या बाजूला ते कच्चे राहतात आणि त्यामुळे मध्ये हीट तयार होते आणि ते फुटण्याची शक्यता असते. त्याचमुळे त्या वड्यांमध्ये गाठीसुद्धा होण्याची शक्यता असते. त्यामुळे मीडियम टू लो गॅस ठेवायचा आणि मंद आचेवर त्यांना गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचं. इथे वडे तळून झालेले आहेत. इथे हलकंसं कोमट पाणी आपण घेतलं आहे. त्यामध्ये साखर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. त्यामध्ये जे वडे बनवलेले आहेत ते टाकून घ्यायचे. साधारण 2-3 तास आपल्याला हे पाण्यामध्ये ठेवून द्यायचे. जर तेवढं शक्य नसेल तर कमीत कमी 10 ते 15 मिनिट तरी आपल्याला यांना पाण्यामध्ये ठेवायचे. यामुळे ते डबल होतात साईजमध्ये. तर इथे मी 1 कप दही घेतलेला आहे. चवीनुसार मीठ, साखर त्यामध्ये टाकायचं, फेटून घ्यायचे व्यवस्थित. मिक्सरला घेऊ नका, कारण अगदीच पातळ होऊन जातं. त्यामुळे आपण इथे छोट्याशा मिक्सरने त्याला फेटून घेतलेलं आहे. ते बघू शकता, वडे जे आहेत ते साईजमध्ये डबल झालेले आहेत. साधारण मी इथे अर्धा तास त्यांना ठेवलेलं होतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडा जास्त वेळ ठेवलं तरीसुद्धा चालेल आणि तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवून साधारण 3 ते 4 दिवस आरामात खाऊ शकता. इथे वडे जे आहेत ते हलकेसे पिळून घ्यायचे. त्यामधलं पाणी काढून टाकायचं. दह्यामध्ये टाकून त्यांना व्यवस्थित असं दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि प्लेटमध्ये आहे ते आपण त्याला काढून घ्यायचे. वडे तुम्ही नुसत्या उडदाच्या डाळीचे बनवू शकता किंवा मूग आणि उडदाची डाळ मिक्स करून सुद्धा तुम्ही ते वडे बनवू शकता. त्याचबरोबर आपण मुगाची किंवा उडदाची डाळ न वापरता हरभऱ्याच्या डाळीपासून सुद्धा हे वडे बनवलेले आहेत बरं का मंडळी. सो त्याचाही व्हिडिओ मी खाली देते किंवा त्याची लिंक खाली देते. सो नक्की जाऊन बघा. तर इथे आपण गोड चटणी आणि तिखट चटणी टाकून घेतलेली आहे. थोडीशी कोथिंबीर, थोडासा कांदा आणि त्याचबरोबर त्यावर आपण टाकून घेतो आहे थोडेसे अनारचे दाणे आणि त्याचबरोबर इथे थोडासा चाट मसाला, थोडे जिरे पावडर आणि थोडंसं लाल तिखट आपल्याला त्यावर टाकून घ्यायचे. यामुळे एक सुंदर अशी चव येते. वरून बारीक सेव टाकून घ्यायची आणि इथे आपले हे दहीवडे जे आहेत ते बनून तयार होतात. बनवायला सोपे आहेत आणि चवीला सुद्धा उत्तम आहेत. सो एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन रेसिपीज. तोपर्यंत बाय बाय.